लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये ॲडव्होकेट साहिल नितीन ठाकरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत वेगळाच संदेश दिलाय। प्रत्येकजण आपला वाढदिवस मित्रपरिवारासोबत साजरा करतो, मात्र ज्यांना कोणीही नाही अशा निराधारांसोबत आनंद वाटणं हे समाजाप्रती कर्तव्य असल्याची भावना जपत ॲडव्होकेट साहिल नितीन ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय। नवीन सिडको येथील दिलासा केअर सेंटरमध्ये अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठांच्या उपस्थितीमध्ये केक कापून आणि मदतीचा एक हात म्हणून शिधा वाटप करत हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। यावेळी दिलासा केअर सेंटरच्या महिलांच्या वतीनं ॲडव्होकेट साहिल ठाकरे यांचं औक्षण करण्यात आलंय आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। माझं नाव सुजय नागले आणि दिलासा केअर सेंटरमध्ये मी व्यवस्थापन आणि ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघतो। दरवर्षी साहिल ठाकरे वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी येतात आणि भरघोस त्यांची मदत पण आम्हाला लागते आणि त्यांचा वाढदिवस ते खुशीने इकडे साजरा करतात, यातच आमचा आनंद आहे आणि आमच्या पेशंटना पण तेवढाच आनंद होतो की ते आतुरतेने दरवर्षी या दिवसाची वाट बघत असतात। या कार्यक्रमाला दिलासा केअर सेंटरच्या संचालिका उज्ज्वलाताई जगताप, व्यवस्थापक सुजय नागले, समाजसेवक हेमंत सूर्यवंशी, विशाल गवळी, कुणालजी झाडे, सागर बाबाजी गायखे, ॲडव्होकेट सोहम शिरसाट, गोकुळ पिंगळे, चेतन बोराडे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम करावा असं सगळ्यांनाच वाटतं, तर हा एक उपक्रम आम्ही दरवर्षी आमच्या वाढदिवसाला करत असतो। यात वृद्धांना त्यांच्या गरजा, आवश्यक वस्तूंची आपण पूर्तता करून देतो। ही ॲक्च्युली खूप नाही, छोटी एक हे फुलने पण फुलाचे पाकळीसारखं आपण एक काम करतो। दिलासा केअर सेंटरला हा आमचा दुसरं वर्ष आहे येण्याचा। माझे या निमित्ताने सर्वांना हेच सांगणं आहे की तुम्ही पण दिलासा केअर सेंटरला तुमचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा कुठल्याही सेलिब्रेशनचा हे असो, तर इथे थोडासा एक आनंद स्प्रेड केला तर त्याच्या कैक पटीने जास्त तुम्हाला स्वतःला आनंद भेटेल। तर प्रत्येकाने इथे एकदा तरी व्हिजिट करावी, हेच माझं यातून सांगण्याचं हे आहे। थँक्यू। सामाजिक बांधिलकी जपत साजरा झालेला हा वाढदिवस उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।